असल्यामुळे आता रस्त्यांची कामं चालू आहे, याच्यामुळे सस्पेन्शन खराब झालेलं आहे. हे आपल्यात झालेला फरक आहे. हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशाने पाहिलेला विकास आहे. नॅशनल हायवे आहे, रोड आहे, तिथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जलसंधारण. स्वतः जेव्हा मी पालकमंत्री होते तेव्हा देखील या नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याची योजना असेल, या नगरपालिकेला मिळणार आपले पिताश्री भारतभूषणजी तेव्हा अध्यक्ष होते. आम्ही वेळोवेळी एकमेकांच्या सहकार्याने मी नेहमीच पालकमंत्री म्हणून बीडला प्राधान्य देऊन या विकासामध्ये त्यांच्या मागे उभे राहिले. मला वाटतं वकील संघाचे संगीता समोरशेतील एक काहीतरी बिल्डिंगचा विषय होता आणि मी तेव्हा वकील संघामध्ये आले आणि ते बिल्डिंगचा विषय पण आपण बऱ्यापैकी मार्गी लावला. आता मला कामांचा हिशोब करायची सवय नाही, पण मला एवढंच कळतं की मी राजकारणात जेव्हा आले 2004ला मी कामाला लागले तेव्हा आणि आता 2025 मध्ये राजकारणामध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे. आपण काहीतरी सोसायटीला द्यायला पाहिजे आणि एक चांगला वर्गातील व्यक्ती राजकारणामध्ये यायला पाहिजे, हा माझा कल नेहमी होता. आणि मला खूप आनंद आहे की डॉक्टर आपल्या उमेदवार आहेत ज्योतिताई, त्यांच्या निमित्ताने मला एक सुसंस्कृत, सुशिक्षित, उच्च विद्या विभूषित असा चेहरा या निवडणुकीच्या निमित्ताने होता. असं तर आधी सुद्धा डॉक्टर एज्युकेटेडच सगळे डॉक्टर साहेबांचे म्हणजे भारतभूषणजी होते, त्यांच्या घरातील आता हे पण आपले उमेदवार डॉक्टरच होते योगेशजी. पण ह्या उमेदवारांना त्यांच्यामध्ये सगळं व्यवस्थित असताना कोणत्या तरी वेगळ्या निवडणुकीचा सामना करावा लागतो आणि जेव्हा राजकारणामध्ये कोणाला पराभूत करण्यासाठी मेरिट आपल्याकडे नसतं तर लोक मग वेगळे वेगळे आयुध काढत असतात. मग कुठे धर्माचा विषय येतो, कुठे जातीचा विषय येतो, अजून कुठे खोट्या आरोपांचा विषय येतो. अशा सगळ्या गोष्टीतून अगदी सगळ्या ढवळून निघालेला भारतीय जनता पार्टीचा हा पक्ष आहे आणि तिथपर्यंत पोहोचला. आमचे मोदीजी सुद्धा जेव्हा ते मुख्यमंत्री होते गुजरातचे, अनेक गोष्टींचा त्यांनी सामना केला आणि ते देशाचे प्रधानमंत्री झाले. या बीडच्या जनतेने सुद्धा, बीडच्या सामान्य माणसाने सुद्धा, बीडच्या सुशिक्षित वर्गाने सुद्धा अनेक गोष्टींचा सामना गेल्या काही वर्षामध्ये केला आणि गेल्या स्पेशली मागच्या 2 वर्षांमध्ये की आपलं बीड हे काय आहे जगाला वाटतं हे प्रश्न आपल्यापर्यंत निर्माण होतो. मला तसं बीड दिसत नाही. मी बीडची ऍडव्होकेट आहे. जरी तुम्ही काळा कोट घातला असेल तर बीडची वकिली राज्यामध्ये मी करतो. आपण गेल्या वर्षभरात पहा, माझे सगळे इंटरव्ह्यू पहा, मला इंटरव्ह्यू विचारतात बीडचं वातावरण असं झालंय, बीडचं अमुक झालंय, बीडचं बिहार झालं. मला बिहारच छान आहे आमचं, आमच्या मोदीजींचं राज्य. बिहार काय झालं? बिहारमध्ये 3 टर्म राज्य आहे, इतका लोकांचा विकास होतोय. पण असं म्हणायचे नाही, माझा बीड जिल्हा चांगला आहे. माझा बीड जिल्हा हा महिला दार्जिन जिल्हा आहे. जो महिलेचा सन्मान करतो तो जिल्हा कधीच वाईट असू शकत नाही. केशरी इतके वर्ष या बीड जिल्ह्याच्या खासदार राहिल्या. रजनीकांना बीड जिल्ह्याने खासदार म्हणून निवडून दिलं. डॉक्टर प्रीतम मुंडेंना 2दा निवडून दिलं. या बीड जिल्ह्याने विमलताईंसारख्या म्हणजे पालकमंत्री केवळ बीड जिल्हा आणि मी तर आहेच आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये महिलांना जिथे पोषक वातावरण आहे राजकारणाचं, तो जिल्हा वाईट असू शकत नाही. जो महिलेला नेता म्हणून स्वीकारतो तो जिल्हा वाईट असू शकत नाही. आमच्या बीड जिल्ह्याची बदनामी करणारे फॅक्टर बीड जिल्ह्यातनं बाजूला केले पाहिजे. त्यांची ताकद मीडियामधली कमी केली पाहिजे, म्हणजे माझ्या बीड जिल्ह्याचं चांगलं नाव झालं. आज हॉस्टेलमध्ये एखादा शिकणारा मुलगा आहे, तुमचा बीड जिल्हा असा आहे, तुमचा बीड जिल्हा, सगळ्यांना याचा शिकार व्हावं लागतं. आणि म्हणून हे राजकारण आम्ही कधीही केलं नाही. हा गोपीनाथ मुंडे साहेबांचा जिल्हा आहे ना, देशात कुठेही गेलात लोक काय म्हणतात, मुंडे साहेबांचा बीड जिल्हा हा, म्हणजे तो माणूस जो समोरचा सांगतो तो प्रत्येक गोष्ट बाजूला ठेवतो. त्याची जात, त्याचे धर्म काही नाही, तो म्हणतो मी मुंडे साहेबांच्या बीड जिल्ह्यातून आलो. मुंडे साहेबांचं नाव घेताना प्रत्येक व्यक्तीला आदरच वाटतो आणि अभिमानच वाटतो. आणि तसंच काम आम्हाला करायचं आहे आणि केलेलं आहे आतापर्यंत. म्हणूनच राजकारणात अनेक खस्ता खाऊन, पराभवाचा सामना करून, राजकारणातून 5 वर्ष राज्याच्या बाहेर काम करून सुद्धा अजूनही जिल्ह्यामध्ये आम्ही एव्हिडेंट आहेत, काम करत आहोत. मी एकच निश्चय केला होता यावेळी, आतून बाहेरून मदत करायची नाही. आतून बाहेरून मदत नेहमीच करत होतो आपण एकमेकांना, तसं तर, पण आतून बाहेरून नाही. यावेळी करायचं ते कमळाचं फुलावरच मला राजकारण इथे करायचं आहे. आणि मग नको आपण काय करतो, पूर्ण डोलारा असा घास खाण्यापेक्षा असा घास खाऊ. आणि मग त्यांचेही संघर्ष चालले होते योगेशचे. वेळोवेळी ते मला बोलत होते, वेळोवेळी ते मला म्हणत होते. मी तेव्हा त्यांना हेच म्हणायचे, तुमच्या संघर्षाची वाट तुम्हाला शोधावी लागेल. आता ती वाट नेमकी माझ्या पक्षापर्यंत येऊन थांबली, हा एक चांगला योग आहे, सवाल योग आहे. त्यांचं आणि सारिकाचं स्वागतच केलं आणि त्यांच्या टीमचं केलं. थोडं आता आमच्या टीमलाही त्यांना बसवावं लागलं. थोडं आता आमची टीमला लाडाची टीम आहे माझी, बरं का, छोटी आहे ना, बीड जिल्ह्यात
फार ताकद नव्हती ना, म्हणजे आम्ही काय शिवसेनेकडे आधी होता हा बीड शहर बीड मतदारसंघ, त्यामुळे आम्ही आपल्या मित्रपक्षालाच मदत करत आलो, मित्रांनाही मदत करत आलो कुठल्याही पक्षात. तर आमची छोटीशी टीम आहे इथे, त्यामुळे ती जरा लाडाची टीम आहे माझी, लाडके लेकर आहेत, जरा भांडकर लेकर आहेत. थोडं बीड जिल्ह्यात बीड शहर जरा अग्रेसिव्ह आहे बीड सगळ्या जिल्ह्यामध्ये. मग ते लोकांना बसवलं, म्हटलं कमळ. सध्या माझ्या डोक्यात 100% भाजपा हा माझा जीव नारा. का भाजपा का माझा पक्ष आहे म्हणून का या देशाला जगामध्ये गरिमा प्रदान करून देणारे या देशामध्ये मोदीजींसारखा प्रधानमंत्री आहे. या देशामध्ये गरिबाचं कल्याण करणाऱ्या असंख्य योजना राबवून मध्यमवर्गीयालाही जीएसटीचा आता एक महत्वाचा निर्णय घेऊन दिलासा देणारे सदैव बॅलन्स ठेवणारे मोदीजी आहेत. म्हणून महिलांना म्हणजे या देशामध्ये परराष्ट्र मंत्री महिला, वित्तमंत्री महिला, म्हणजे HRD मंत्री महिला, एवढे संधी महिलांना देणारे, त्यामुळे मोदीजींसारखं नेतृत्व आहे. आणि मोदीजींच्या पुढे सुद्धा मोदीजींच्या संस्कारातच घडलेलं नेतृत्व आहे. जर या देशामधले सगळे राज्य आम्ही पादाक्रांत करू शकतो, आम्ही UP-मध्ये, बिहारमध्ये, हरियाणामध्ये सगळीकडे आम्ही सरकार, दिल्लीमध्ये, राजस्थानमध्ये स्थापित करू शकतो, की ह्या पिढीमध्ये असं काय प्रॉब्लेम आहे की आम्हाला भारतीय जनता पार्टीला ताकद नाही देत आहे. आम्ही ठरवलं तर ते आम्ही करू शकतो. आणि भारतीय जनता पार्टीला ताकद म्हणजे एका सुशिक्षित महिलेला ताकद आहे, एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत चेहऱ्याला ताकद. नुसती भाषा सुसंस्कृत असून चालत नाही, नुसत्या डिग्र्या असून चालत नाही, त्यांच्या वागण्यामध्ये ती नमक असली पाहिजे. माझ्या जीवनामध्ये ना असंख्य माझ्या मागे संकट असतात, म्हणजे काहीतरी असेल माझं वितीपातातलं जन्म आहे, त्यामुळे रोज काहीतरी नवीन. कुठं तुमच्या घरी जरी काही घागर सांगली तरी माझ्यावरच येते, तर ते येतं, टेन्शन येतं माझ्या जीवाला. पण मी त्याच्यातून बाहेर कशी पडते. मला एका महिलेने आज प्रश्न विचारला, ती राजकारणात नाही, माझी युट्यूबवरची फॅन आहे, ती कोल्हापूरमध्ये राहते. तिने मला आज की ताई तुम्ही हे सगळं कसं करता. एकच वाक्य, सत्य सोडू नका, असत्याचे दात धरू नका. आपल्याला किती अंधार वाटला तरी सूर्य उगवत असतो, सूर्य थांबवत, कोंबड्याला झाकलेली सूर्य उगवायचा थांबत नसतो. आणि जेव्हा आपल्या वाट्याला संघर्ष येतो, जेव्हा आपल्या मागे लोक म्हणजे एक आपल्या करिअरच्या मागे लागू शकतात, त्याचाच अर्थ आपण योग्य पाथवर आहोत, आपण योग्य काम करतो. आणि सगळीकडे असतं, वकिलांमध्ये असेल, डॉक्टरांमध्ये एक अडचणीचा काळ प्रत्येकाला असतो, पण यावेळी सुद्धा सत्याची साथ सोडायची नाही. त्यामुळे मी आपल्या सर्वांना एवढंच सांगणार आहे की आपण वकील आहात, आपण वकिली करत असताना आपण सगळेच केसेस घेता, शक्यतो चांगल्या घेत असाल, पण कधी कधी एखादी जामीन करायची, एखाद्याचं काय करायचं हे केस घ्यावं लागतं. शेवटी आपल्याला आपलं घर चालवायचं, पण मनामध्ये जेव्हा आपण एखाद्या चांगल्या माणसाला न्याय मिळतो तेव्हा आनंद वाटतो. तसं डॉक्टरांचं सुद्धा आहे. आपण केस घेत असता डॉक्टरांकडे काही रॉंग आणि राईट नसतं, त्यांना घेत असता डॉक्टरांकडे काही रॉंग आणि राईट नसतं, त्यांना जीवन वाचवायचं आहे. तसं जीवन वाचवत असताना आपण खरंच एखाद्या कॉम्प्लिकेटेड केसमध्ये यश मिळवलं, आपल्याला जो आनंद मिळतो तोच आनंद या वेळेला पूर्णपणे सुसंस्कृत चेहरा आणि बीडचं नाव परत या राज्यात मिळाल्यावर ते ऑपरेशन करून मला मिळणार आहे. आणि म्हणून आज या साई नगरपालिकामध्ये तिकडे पण आमच्या माजलगावमध्ये आमची एक आहार तज्ञ दिली आहे आम्ही, मेनके नानांची आमची सुविद्य कन्या ती उमेदवार आहे. तसेच आमच्या धारूरमध्ये सुद्धा निर्मळ उमेदवार आहे. एक चांगला उद्योजक, एक मोठा गरीब कुटुंबातून आलेला एक उद्योजक दिलेला आहे. आणि परळीमध्ये मी फक्त युती केली आहे, इथे आपल्या ज्योतिताई आहेत. गेवराईमध्ये आमच्या बाळराजे पवार यांच्या पत्नी गीता भाभी आहेत, त्या पण एक सुविद्य महिला आहेत. एक चांगला चेहरा, सोजवळा चेहरा आम्ही सगळ्या दिलेला आहे. तर आपण सगळेजण आज जेव्हा म्हणलं ना एखादा ऑपरेशन सक्सेसफुल, पण पेशंट गेला तर काय उपयोग आहे. त्यामुळे काय ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट इज गॉन असं नाही पाहिजे. आपल्याला पेशंटही वाचवायचं आणि ऑपरेशनही सक्सेसफुल करायचं. पुढे आपल्या केस जिंकायची पण आहे आणि योग्यच माणसाच्या बाजूने जिंकायची. हे माणूस म्हणजे आमच्या डॉक्टर ज्योतिताई आणि त्यांची पूर्ण टीम. आणि या सगळ्यांच्या पाठीमागे आपण उभे राहा. मी स्वतः म्हणजे इतके दिवस कसं आहे, माझ्यापेक्षा सिनियर लोक होते ना. आता मी राजकारण जेव्हा मी सुरुवात केली, माझं वय किती आहे, माझं वय किती आहे, 46 आहे. हे 47 म्हणतात. हे मला माहिती 47 नाही 57 म्हणा, मला वय काय, मी मानसिकदृष्ट्या 7 वर्षाची आहे, पण माझं वय एवढं आहे. आणि हे वय असताना मी राजकारणात आले तेव्हा मी किती लहान होते आणि माझ्याबरोबर कोण हे सगळे दिग्गज होते ना.
मुंडे साहेबांच्या हाताखाली मी काम करत होते. तर हे सगळे, आता माझं वय 46 आहे, पण मी सुरू केलं 20 वर्षापूर्वी ना. तर आता मी पुढे गेले राजकारणामध्ये. इतके वर्ष हे सगळे सिनियर होते ना माझ्यापेक्षा. आता जर ज्युनियर लोक आले वयाने, बरं का, हे सगळे लहान झाले ना आता यांच्याबरोबर काम करणं जरा सोपं जाईल, कारण ते जरा कमी अडतात. तर चांगलं काही नवीन गोष्ट असेल ते करतात. मग आम्ही सगळे बसून चांगले काम करू. आम्ही जग बघितले ना, आता योगेश सारिका सगळे जग फिरून आलेले असतात. फोटो बघते मी व्हॉट्सअपवर, दोघं सुट्टीला गेलेले वगैरे. तर ते त्यांना वाटतं ना तिथे कसं स्वच्छ नाले आहेत, जर्मनीमध्ये आम्ही गेलो तिकडे कसं स्वच्छ आपण इथे करायला पाहिजे. जेव्हा आम्ही जग पाहतो तर आम्हाला वाटतं ते जग आपल्या देशामध्ये, आपल्या अंगणामध्ये उतरवावं, आणि तो प्रयत्न आम्ही नक्की करू. मी स्वतः नुसतं निवडणूक नाही, दर 3 महिन्याला मी शब्द दिलाय, दर 3 महिन्याला आम्ही नगरपालिकेची बैठक घेणार आहे. सगळ्या 14 नगराध्यक्ष निवडून दिला तुम्ही, आम्ही दर 3 महिन्याला नगरपालिकेची बैठक घेऊ. आम्ही चांगला निधी आणू आणि चांगला खर्च करू, योग्य क्वालिटीचे कामं करू. आता मला कुणीतरी आता नेत्याने काल म्हणे पंकजाताई पालकमंत्री असताना नाही आले आमच्या, तर आमचे तिथे आमदार होते, तुम्ही होते ना, आम्ही युतीत ना, तुम्ही होते, तुम्ही काम करत होते. पण आता नाही, आता मी स्वतः संपर्क मंत्री आहे ना, संपर्क मंत्री आहे आणि पालक आहे ना. मी पालकमंत्री मी जालन्याची, पण बीडची तर मी अजन्म पालक आहे. कारण जे प्रेम बीडवर मला येईल ते कुणाला येऊ शकत नाही ना. त्यामुळे मी इथे प्रत्येक ठिकाणी मंत्री म्हणून बैठक घेणार आहे. मग इथल्या अधिकाऱ्यांना कामाला लावणार आहे, इथल्या नगराध्यक्षांना संरक्षण देणार आहे. त्यांना तळजून येईल पुन्हा कार्यकर्त्यांना. मला तरी बिचारे डॉक्टर आहेत, हे माझ्या गल्ली टुक्कर म्हणून पडलाय, हे सगळं आता करावं लागतं. ठीक आहे, आपण 2 माणसं ठेवू त्याच्यासाठी, घाबरू नका. आता घाबरला तरी रिव्हर्स घेत नाही, म्हणजे घाबरला तरी आता काहीच नाही, आता जिंकण्याशिवाय पर्याय नाही. तर त्यामुळे हे सगळं नगरपालिकेचं करण्यासाठी व्यवस्था लावू. आणि पहिले सगळी टीम जेव्हा निवडून येईल, योगेश आणि सारिका सगळं जोडीनी मी त्यांना पाठवणार आहे उज्जैन आणि इंदोर. आणि तिथे का पाठवणार ते तर आहे का, काय वागण्यासाठी दर्शनाला पाठवणार आहे. मी पाठवणार आहे तिथल्या नगरपालिकेचा अभ्यास करायला. सतत 10 वर्ष पहिला नंबर कोणी घेतला असेल या देशामध्ये स्वच्छतामध्ये, तर तो आहे उज्जैन, इंदोर आणि भोपाळ. तर या इंदोर आणि भोपाळ नगरपालिकामध्ये, महानगरपालिकामध्ये तुम्ही जायचं. मी आता जालन्याची एक टीम पाठवली तिथे अधिकाऱ्यांची, त्यांनी ट्रेनिंग घेऊन आले. कसा कचऱ्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे याचा 5 वर्षाचा प्लॅन तयार करायचा. आपल्याच बीड जिल्ह्यात स्वच्छता करायची, प्रत्येक गल्लीबोळात कचरा उचलायचा आणि त्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा उद्योग इथेच उभं करायचा, आणि जेणेकरून हा स्वच्छ असा बीड शहराचा गल्लीबोळ हे स्वच्छ होईल. आणि हे काम मी इथल्याच बचत गटांना द्यायचं, म्हणजे इथल्या महिलांना सुद्धा त्याच्या माध्यमातून काम मिळेल. एनजीओजला ह्याच्यामध्ये जोडायचं, या वकीलांना जोडायचं, डॉक्टरांना जोडायचं. आता डॉक्टरांचा पण खूप मोठा म्हणजे वेस्ट असतो, त्याच्यावर सुद्धा प्रक्रिया करणार आहे. इथे मोठ्या प्रमाणामध्ये आपण एसटीपी लावून एक वेगळा प्लांट की तो वेस्ट सुद्धा आपण इथे ट्रीट करू शकतो, आणि त्या पद्धतीने इथे आपण काम करायचं. सुविधा नागरी इथे आपण उपलब्ध करून द्यायच्या. मी स्वतः पर्यावरण मंत्री आहे. आपल्या नदीचं पुनर्जीवन करण्यासाठी मी स्वतः निधी देऊन इथला पूर्ण प्लॅन तयार करेन. आणि तो नदीचा असा जो फ्रंट आहे ना, तो आपण असा करू की असं वॉकला बिकला तुम्हाला जाता यावं अशा पद्धतीने करू. म्हणजे काय, अतिक्रमणही काढू, लोकांना उठवून फेकून नाही द्यायचं. तिथे एसआरएच्या धर्तीवर आपण प्रकल्प तयार करू, म्हणजे ज्या झोपड्या आहेत, अतिक्रमण आहे, त्यांना उचलून त्यांना एसआरएच्या धर्तीवर बिल्डिंग करू. जास्त माळ्याचे बिल्डिंग करून म्हणजे जास्त लोकांना अकॉमोडेट करता येईल. आणि तो नदीचा किनारा आपण पूर्ण अतिक्रमण मुक्त करू, म्हणजे मॉर्निंग वॉकला बीडचे लोक तिथे जाऊ शकतील. तिथे चांगलं आपण उद्यान तयार करू, फिल्टर प्लांट लावून नदीचं पाणी पूर्णपणे स्वच्छ करू. चांगलं 100-200 कोटी खर्चून ह्या पूर्ण बिंदुसरा नदीचा हा जो पट्टा आहे आपण तो स्वच्छ करू. हे सगळं माझ्या मनामध्ये संकल्पना आहे. मी सांगितलं नाही, आता मी सिनियर आहे ना आता, त्यामुळे मी हा संकल्पना राबवून मला सोपं जाईल आणि हे पण लोक एकदम ओपन आर्म त्याला वेलकम करतील याचा मला विश्वास आहे. तर आपण सगळेजण, आता इथे सगळेच वकील डॉक्टर आहेत असं मला डाऊट आहे, कारण मागे आपले कार्यकर्ते पण आहेत थोडे, कारण गमचे तर घालणार नाहीत ना वकील आणि डॉक्टर, तर ते गमचे तरी घालत जा गर्दी करायची असेल. तर हे सगळे एक वकील, रोज तुमच्याकडे अनेक क्लायंट येतात, एका डॉक्टरकडे अनेक पेशंट येतात, तुमच्या हाताखाली 2 टायपिंग करणारे तुमच्या कंपाऊंडर असतात, नर्सेस असतात, त्यांना सांगून तुम्ही माउथ पब्लिसिटी करून आमचा प्रचार तर करा आणि आम्हाला प्रचंड मताने विजयी करा. आणि ह्या बीड शहरामधलं वातावरण पुढच्या अनेक वर्षासाठी अत्यंत सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सोज्वळ करण्यासाठी आपण सगळे आम्हाला साथ द्या. मी तुम्हाला वचन देते की तुम्हाला तक्रारीची वेळ येणार नाही. माझ्या
पालकमंत्री पदाच्या काळामध्ये मी ग्रामीण भागात ग्रामीण विकास होते तेव्हा आता पर्यावरण आहे, शहरामध्ये जास्त काम करता येईल मला. पर्यावरण सुद्धा इथलं आपण चांगलं करू. राजकीय सुद्धा अतिक्रमणाचं मी बोललेच ऑलरेडी की अतिक्रमण काढू, कुठलं का होईना ते अतिक्रमण काढू आणि तिथे सुंदर आपण नागरिकांसाठी सोय निर्माण करू, अशा प्रकारचं वचन मी या निमित्ताने देते. आणि मला स्वभाव नाही कोणावर टीका करणे, सुडाचं राजकारण करणे किंवा कोणाचं काय, पण जर कोणावर अन्याय होत असेल तर माझा तोही स्वभाव आहे की मी त्याच्या पाठीशी उभे राहते. आणि मला असं वाटत होतं की योगेशवर अन्याय होतोय आणि योगेशचं फ्रंट आहे, योगेशला लढायला दिलं पाहिजे. योगेश त्यामुळे योगेशच्या पाठीशी सारिका आणि योगेश मला भेटले, त्यांनी त्यांची व्यथा मला मांडली आणि मी विचार केला की नाही या पोरांच्या पाठीशी. म्हणलं तर मनाने मी 60 वर्षाची आहे, वयाने नसेल तेवढी पुढे, पण मनाने आहे. तर मला असं वाटलं या पोरांच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे. जी काय आपली शक्ती आहे ती एकत्र करून आपण लढलं पाहिजे. पहिल्यांदा इतिहास होणार आहे, पहिल्यांदा कमळाचा फुलाला मतदान करण्याची इच्छा असणाऱ्यांना ती संधी मिळणार आणि आम्हाला चांगलं काम करण्याचं. म्हणजे तुमच्याकडे विजन तरी येणं द्यायला. विजन काय, विजन मांडू तर शकतील ह्या. मी जर एखाद्या पर्यावरणाचं डॉक्युमेंट पाठवलं ते वाचू तर शकतील ना स्वतः इंग्रजी, तर त्यांना वाचायला पुन्हा माणूस ठेवावा लागेल हाताखाली किंवा त्यामध्ये त्या आणि ते स्वतः काम करतील. बरोबर आहे. डॉक्टर साहेब पुढे गेले बघा, ते बिचारे प्रेक्षकात बसले, हे पाहिजे. बरोबर आहे ना, त्या स्वतः काम करतील. आता दुसरीकडे बघा कोण काम करेल, ते स्टेजवर बसणार आहेत, तेच भाषण करणार आहेत, तेच. बरोबर आहे ना. म्हणजे दुसऱ्या एखादा उमेदवार आहे तर त्याचे नवरा किंवा घरातले कोणीतरी पुरुषच सांभाळणार आहे. इथे असं नाही आहे, त्या स्वतः सांभाळणार, ते मदत करणार आहे. त्याच्यात ते वाद नाही. त्यामुळे एक स्वयंभू नेता सुद्धा आम्ही तयार करतो, एक चांगली फळी आम्ही तयार करतो. तर कृपया तुम्ही आम्हाला मदत करा आणि आमच्या उमेदवाराला प्रचंड सन्मानाने आम्हाला नगराध्यक्ष बनवून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.